लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्या मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, सचितानंद पदवी घेणे. धन्या मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्या मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची हा सुधा. चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्यता दंडवत. महायोग पीठे तटी भीमरथ्या. वरम पुंडरीकाय दातुन मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंदकंदं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. दुसरे चरण संतांची आ. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केली स्मरण. होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण. स्त्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाण. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या. जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. विठ्ठल विठ्ठल इह लोकीचा हा देह, इह लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्या मी जन्म आलो, दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगदवंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा
बहुतेकांच्या परिचित असणारा, ओळखीचा असणारा, साधा आणि सोपा, केवळ 4 चरणाचा, पण या मृत्यू लोकात मिळालेल्या नरदेहाचं महत्व वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी प्रथम वर्ष श्रद्धाच्या विधीनिमित्त निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. अभंग अतिशय सोपा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये या देहाचं महत्व तुकोबराय सांगतात, कारण तुकोबरायांचा तेवढा अधिकार आहे. मी नेहमी सांगत असते, एखाद्या समोर वक्तव्य करायचं असेल तर तो व्यक्ती तेवढा अधिकारी असला पाहिजे. ज्या अर्थी तुकोबरायांच्या अभंगावर आम्ही सर्व कीर्तनकार बोलतो, त्या अर्थी तुकोबरायांचा अभंग लिहिण्याची पद्धत फार महत्वाची आहे. तुकोबरायांचा अधिकार खूप मोठा आहे. कारण अभंग जर रचायचे असते तर आता कोणी उठलं असतं आणि कोणी अभंग रचले असते, पण तुकोबरायच संत संतच, आणि म्हणून संतांच्या अभंगावर बोलण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला, कारण ते अभंग तितके महत्वाचे आहे. त्यातला एकूण एक शब्द अतिशय महत्वाचा आहे, म्हणून तुकोबरायांचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. तसं जर तुकोबरायांवर बोलायचं ठरलं तर आयुष्य संपून गेलं तरी तुकोबरायांवर बोलून होणार नाही. परंतु मी तुकोबरायांवर बोलण्यापेक्षा त्यांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे, मला माहीत आहे. पाण्या पावसाच्या मात्र काळामध्ये कीर्तनकाराने किती लांबवावं आणि किती लवकर आवरावं ही समय सूचकता प्रत्येक कीर्तनकाराकडे असली पाहिजे. परंतु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे मी बरोबर 10ला 5 कमी असताना इथं होती, पण तुम्हाला ती सवय लागली चाल होऊ देणं आणि मग थोडंसं ऐकायला मिळालं की मग मंडपात येऊन बसणं, ही आपल्या कानांना देहाला सवय लागली. पण वारकरी संप्रदायाचा नियम आहे, पंचपदी उभी राहण्याच्या आधी श्रोत्याने उपस्थित राहिलं पाहिजे, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. पण मी आज तुम्हाला समजू शकते, कारण पाण्या पावसात यायला तुम्हाला उशीर झाला असेल, पण कितीही उशीर झाला तरी मी वेळेत आवरणार आहे याची 100% गॅरंटी. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबराय या देहाचं महत्व आज या ठिकाणी वर्णन करतात. हा देह किती महत्वाचा आहे ते सांगतात. बरं, हे का सांगावं लागलं, का सांगण्याची गरज पडली, याला कारणीत माऊली. याचं असं कारण आहे की इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. मरण काही कुणाला चुकणार नाही, चुकवता येणार नाही, आणि चुकवणारा इथं जन्माला आलेला नाही. कारण चुकवण्याची क्षमता आपल्या कुणाकडेच नाही. आपण आपल्या मरणाला अडवू शकतो का? नाही. मग इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला जायचंय. का जायचंय? कारण ज्ञानोबाराय म्हणतात, उपजते ते नाशे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे भ्रमण चालूच असणारे, आलेला जाणार आहे, गेलेला येणार आहे. पण इथं आल्याच्या नंतर 100% जावं लागणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. त्या मरणाला आपल्याला अडवता येणार नाही. बरं, अडवण्याची क्षमता आपल्याकडे नाहीये. माणूस म्हणून जन्माला आलोय ना, याचा अर्थ मरायचं आहे. मग प्रत्येकाला मरायचं आहे. ते श्रीमंतालाही सुद्धा मरायचं आहे आणि गरीबाला सुद्धा मरायचं आहे. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर, आलेल्या प्रत्येकाला जायचं. इथे राजा जन्माला येऊ, फकीर जन्माला येऊ, कीर्तनकार जन्माला येऊ, पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये जाण्याचा दिवस फिक्स झालेला आहे. आणि त्या जाण्याला आपल्याला अडवता येणार नाही. का अडवता येणार नाही? कारण सांगते ऐका, मृत्यूला अडवण्याची क्षमता आपल्याकडे नाही. कारण परमेश्वराने तुम्हाला आम्हाला हा जो सुंदर देह दिलाय ना महाराज, तो आपल्या ताब्यात नाहीये. मग कुणाच्या ताब्यात? देह हे काळाचे
मनुष्याचे काय आहे. माणसाचं इथे काय असणार आहे. देह काळाच्या आधी नाही, धन कुबेराच्या आधी नाही, तुमच्या आमच्या हातात काही नाही. म्हणून संतांना म्हणावं लागलं, देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल. त्याला काळ खाऊन टाकणार आहेत माऊली. तो काळ फार महत्वाचा आहे बरं का. जसं लक्षपूर्वक ऐका, जीवन जगायचं असेल तर जीवन जगण्याकरता तीन मूलभूत गरजा आहेत जीवनाच्या. कोणत्या कोणत्या? तुम्ही शाळेत गेले का सगळेजण? जीवनाला आवश्यक जीवन जगण्याकरता 3 मूलभूत गरजा आहेत. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र आणि निवारा. म्हणजे सगळे शाळेत गेलेत, सगळ्यांना माहित आहे. यापैकी एक नसेल ना भाऊ तर जगू शकत नाही व्यवस्थित. अन्न आहे पण वस्त्र नाही, जगता येत नाही. माणसाला जगण्याकरता अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही गरजा फार महत्वाच्या आहे. पण जसं जगण्याकरता 3 गोष्टी महत्वाच्या आहे तसं मरण्यासाठी सुद्धा 3 गोष्टी महत्वाच्या आहे. 3 गोष्टी आल्याशिवाय आपण मरू शकत नाही. लक्षपूर्वक ऐका. कोणत्या कोणत्या ऐका. पहिली गोष्ट स्थळ, दुसरी गोष्ट वेळ आणि तिसरी गोष्ट काळ. याच्यापैकी एक नसेल तर आपण मरू शकत नाही. काहींचं स्थळ येतं, वेळ येते पण काळ येत नाही. कधी घडतं? कधी कधी आपण रस्त्याने खूप मोठा ऍक्सिडेंट पाहतो, बरोबर. ऍक्सिडेंट पाहिला की चांगल्या माणसाचं काम काय असतं? ज्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करणं हे काम असतं का आपलं? नाही. मग ज्याचा ऍक्सिडेंट झाला चांगल्या माणसाचं काम आहे त्याला मदत करणं. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ऍक्सिडेंट झाला की फोटो काढण्यापेक्षा मोबाईलमध्ये आपण त्याला मदत करा. का करा? जेव्हा एखाद्या अपघातीग्रस्ताला तुम्ही मदत कराल त्यावेळेला माझ्या पंढरपूरचा पांडुरंग वेळोवेळी तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही एकदा मदत करून पहा, एकदाच मदत करून पहा. तो अडचणीच्या काळात आमची मदत केल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं काम आहे ज्याचा अपघात झाला त्याला मदत करायला पाहिजे. आपण खूप मोठा ऍक्सिडेंट पाहतो, आपण आपल्या गाडीतनं उतरतो आणि ज्याचा ऍक्सिडेंट झाला तिथपर्यंत पटपट चालत जातो. पण चालता चालता 2 पावलं टाकली की अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. काय काय येतं? अरे एवढा मोठा ऍक्सिडेंट आहे, गाडी पूर्ण लॉस मध्ये आहे, गाडीतलं एकही माणूस वाचलं नसेल. आपण मनात विचार करतो की नाही? मग आपण काय करतो? गाडीच्या जवळ जातो, पाहतो तर काय, गाडीतल्या माणसाला साधं खरसटलेलं सुद्धा नसतं. आपण म्हणतो अरे बापरे एवढा मोठा ऍक्सिडेंट कसा वाचला? याचं कारण आहे त्याचं स्थळ आलं होतं, त्याची वेळ आली होती पण त्याचा काळ आला नव्हता. म्हणून 3ही गोष्टी महत्वाच्या आहे. कधी कधी आपण घराच्या बाहेर निघतो, अर्ध्या किलोमीटर जातो, काही काही माणसं साधी ठेच लागती, खाली पडतात आणि मरतात. आपण म्हणतो ताई अर्ध्याच किलोमीटर गेला होतो, साधं ठेच लागायचं निमित्त झालं. अजिबात नाही. त्या अर्ध्या किलोमीटरवर त्याचं ठिकाण लिहून ठेवलेलं आहे. काही काही लोक मरण्याकरता, कान जागे ठेवून ऐका बरं का, काही काही लोक मरण्याकरता घरातनं दवाखान्यात जातात. ऐकताय ना तुम्ही? आणि काही लोक मरण्याकरता दवाखान्यातनं घरी येतात. मग घरातले म्हणतात 2 दिवस थांबवलं असतं तर असं झालं नसतं. अजिबात नाही. ज्याचं मरण घरात आहे तो घरात मरणार, ज्याचं मरण दवाखान्यात आहे तो दवाखान्यात मरणार, ज्याचं मरण रस्त्यावर आहे तो रस्त्यावर मरणार, आणि ज्याचं मरण महाराज जिथं ठरलंय तिथंच मरणार आहे. मग आपलं स्थळ, आपला वेळ आणि आपला काळ कधी निश्चित झाला? ज्या दिवशी आम्ही जन्माला आलो त्या दिवशीपासून 5 दिवसाने, त्या 5च्या दिवशी सटवाईनं लिहिलंय की तुम्ही कोणत्या तारखेला जाणार, कोणत्या दिवसाला जाणार, कोणत्या तासाला जाणार, कोणत्या वेळेला जाणार, हे तेव्हा निश्चित झालंय. म्हणून म्हणायचं नाही की याचं जायचं वय नव्हतं. हे तेव्हा लिहून ठेवलंय. आणि त्या मरणाला आपल्याला अडवण्याचा अधिकार नाही महाराज. जिनं जन्माला घातलंय ती सुद्धा आपल्या मरणाला अडवू शकत नाही.
माय बाप, मायबाप देखील सोडू शकत नाही. एकदा काळ आणि वेळ आला की आपल्याला निघावं लागणार आहे. अडवता येणार नाही महाराज. मृत्यूला नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याकडे नाहीये. मी म्हणते म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजिया जिया परी. काय ज्ञानोबारायचं वक्तव्य महाराज. मी रोज कळकळीने लोकांना सांगत असते. रोज 10व्याच्या प्रवचनात, रोज श्राद्धाच्या कीर्तनात, रोज सप्ताहाच्या कीर्तनात एकच सांगत असते, सकाळी उठून कुठपर्यंत आलो होतो आपण? साडेसाती तर लागेल. कुठपर्यंत आलो होतो? मी एवढंच सांगत होते की टपरीवर जाऊन चहा पिता पिता पेपर वाचण्यापेक्षा कधीतरी माझ्या ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचा महाराज. काय देते ज्ञानेश्वरी सांगू तुम्हाला. ज्याला जगण्याचं ज्ञान नाही त्यानं ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला वागावं कसं कळत नाही त्यानं ज्ञानेश्वरी वाचा. ज्याला मरावं कसं कळत नाही त्यानं ज्ञानेश्वरी वाचा. काही काही म्हातारे बायका माझ्या बसलेल्या असतील, त्या म्हणतील, ताई आम्हाला वाचायला लिहायलाच येत नाही, तर आम्ही कशी वाचायची? तुम्ही एकच काम करा, रोज सकाळी उठलात, तुळशीला प्रदक्षिणा झाली, देवपूजा झाली की रोज माझ्या ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवून दर्शन घ्या, तरी तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण महाराज म्हणतात, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. मूर्खाला होतं तर डोकं ठेवणाऱ्याला का होणार नाही? फक्त एक काम करायचं, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतला प्रत्येक शब्द आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. एकूण एक शब्दाला विचार करायला लावणारा ज्ञानोबारायांचा शब्द आहे. महाराज म्हणतात, देहाची या गावा आलिया. देहरूपी गावाला आपण सगळे आलेलो पाहुणे आहोत. तुम्ही, मी, आपण सगळे पाहुणे आहोत बरं का. तुम्हाला जर कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या गावचे, तर तुम्ही काय उत्तर देतात? देशवंडीचे. नाही, मुळात देशवंडी, सामनगाव, निमगाव, बरं का, कणकुरी, मानुरी हे आमचे गाव नाही. डुबेर आपलं गाव नाही, अजिबात नाही. तुमचं माझं एकच गाव आहे. देहरूपी गावाला आपण आलेलो आहोत. आणि हे सुद्धा गाव आपल्या नावावर नाही, हे सुद्धा गाव आपलं नाही. मग या गावच्या आपण कोण? आपण फक्त पाहुणे आहोत, याचा आपल्याला विसर पडलाय. मग देहरूपी गावाला आपण सगळे आलेलो कोण आहोत? पाहुणे. आणि पाहुण्याचं काम काय? घरातले जोपर्यंत म्हणतात राहा तोपर्यंत राहायचं असतं. घरातले म्हणतात जा, जायचं असतं. तसं देव जोपर्यंत म्हणतो राहा तोपर्यंत राहायचंय. आणि देव म्हटला निघा की निघायचं आहे. कारण आम्ही देवाच्या हातात आहोत. देहरूपी गावाला आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत. आणि इथं आल्याच्या नंतर 2 प्रकारचे सोहळे आम्हाला भोगायचे आहे. पहिला सोहळा आपल्या सगळ्यांचा भोगून झाला, कोणता? जन्माचा. आणि एक सोहळा इच्छा नसतानाही भोगावा लागणार, कोणता? बोला ना. मरणाचा, अर्थात मृत्यूचा. बरोबर. मी इच्छा नसताना का म्हणते माहितीये का? त्याचं कारण एवढंच आहे, भामट्यालाही वाटतं की मी जगावं, चोरट्यालाही वाटतं मी भामट्यालाही वाटत नाही मी मरावं म्हणून, चोरट्यालाही वाटत नाही मी मरावं म्हणून, आणि बिगर माळ करायलाही वाटत नाही मी मरावं म्हणून. मरावं कुणालाच वाटत नाही, पण मरावं लागणार आहे. जन्माला आलोय याचा अर्थ मरायचंय. का मरायचंय? याचं एकच कारण आहे की आपल्या पाठीमागे सगळे गेले म्हणून आपल्याला मरायचं आहे. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू बंधू तोही पैसा झाला. देखत देखत ना तू बंधू तोही पैसा झाला.
आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला आजोबाला पंजोबाला बापाला नातवाला पंताला. आणि तुम्हाला आम्हाला आपल्याला सगळ्यांना काय करायचंय जायचंय. राहण्याकरता कोणी आलेलं नाही. माऊली माझं एक म्हणणं आहे की सकाळी उठल्यानंतर आपण जशी देवपूजा करतो तसं 8 दिवसातनं स्मशानभूमीमध्ये 2दा तरी चक्करला जा. मी म्हणते म्हणून जा. म्हणजे कोणाचा अंतविधी नसला तरी जा, कोणाचा दावा नसला तरी जा. का जा याचं एकच कारण आहे. जरा स्मशानभूमीकडे डोळे भरून पहा. का पहा याचं एवढंच कारण आहे की स्मशानभूमीकडे पाहिल्याच्या नंतर एकच डोक्यात विचार आला पाहिजे, मी कितीही कमवलं केवढंही कमवलं तरी लोक मला इथं जाळणार आहे, लोक माझा इथं दावा करणार आहे. आणि मी जर इथं जळणार आहे तर चुकीचं का वागायचं. महाराज ज्याला दररोज मरण्याची जाणीव होईल तो चुकीचं वागू शकत नाही. पण सध्या आम्हाला सगळं आठवतंय पण मरण आम्ही विसरलोय. मग मरायचं आहे माऊली. मग मरणाच्या आधी आम्ही सावध होणं अत्यंत महत्वाचं आहे. मग लक्षात ठेवा. तू म्हणाल ताई आम्ही रोज दाव्या ते रोज श्रद्धा ते रोज प्रवचन ऐकतो रोज कीर्तन ऐकतो रोज कीर्तनकार दाव्याच्या प्रवचनात मरणाशिवाय काही सांगत नाही आणि सांगू सुद्धा नाही. वर्ष श्रद्धामध्ये आम्हाला मरणच सांगावं लागतं आणि तुम्हाला सुद्धा मरणच ऐकावं लागतं. त्याच्या पलीकडे आम्हाला बोलता येत नाही. हे बांधलेलं कीर्तन आहे दादा. इथं तुमची जरी अपेक्षा झाली की आम्हाला दुसरं काहीतरी सांगावं जमत नाही. समयोजाना भलते नाना भलते ते. इथं मरणच सांगावं लागतं. मरणावरच प्रमाण घ्यावे लागतात आणि मरणावरच ओवी घ्यावी लागते. मरणावरच अभंग घ्यावा लागतो. दुसरं आम्हाला सांगता येत नाही. मग मरण तुम्हाला इथं बसलेल्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही मरणार आहोत. तर आम्हाला याच्या पलीकडे आम्ही सावध होऊ असं काहीतरी सांगा. आजच्या या कीर्तनामध्ये आम्हाला असा पॉइंट सांगा की आम्ही सावध झालो पाहिजे. मग मृत्यू तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मरणाला आम्हाला चुकवता येणार नाही. मरण आपल्या हातात नाही. पण एक गोष्ट आपल्या हातात आहे तेवढी लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं. मरण नाही आमच्या हातात पण मरताना काय करून मरायचंय तेवढं आमच्या हातात आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं काय करून मरायचं. एक चिंता करून मरायचं की चिंतन करून मरायचं. प्रपंच करून मरायचं की परमार्थ करून मरायचं हे ठरवा. काळ सारा बाजू करे एकांतवासी गंगासारे देवाचा पूजने प्रदक्षिणा तुळशीचा काळ सारा बाजू करे एकांतवासी गंगासारे देवाचा पूजने चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. स्वतःच्या इंद्रियाला नियम घालून घ्या आणि आपल्या जीवनातला काळ चिंतनात गेला पाहिजे अर्थात परमार्थात गेला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा जसा प्रपंच वजनात करतो तसा परमार्थ सुद्धा वजनात केला पाहिजे दादा. परमार्थ कसा केला पाहिजे वजनात केला पाहिजे. प्रपंच किती वजनात करतो सगळं पाहिजे तसा परमार्थ सुद्धा वजनात केला पाहिजे. कोणी म्हटलं ना विजय महाराज की फार कडक टोपी घालतात. कडकच आहे. आमच्या पांडुरंगाने आम्हाला कडक राहायची आज्ञा केली. आम्ही कडक राहणार. परमार्थ सुद्धा वजनात केला पाहिजे. वजन या शब्दाला फार अर्थ आहे बरं का. वजन लक्षात ठेवा. प्रपंच कसा करायचा परमार्थ कसा करायचा एवढंच नाही. व या शब्दाला किती अर्थ आहे ते सांगते तुम्हाला ऐका. विद्यार्थी अवस्थेमध्ये 3 व पाळले पाहिजे. गृहस्थ अवस्थेमध्ये 3 व पाळले पाहिजे. राजकारणामध्ये 3 व पाळले पाहिजे आणि परमार्थामध्ये सुद्धा 3 व पाळले पाहिजे. एवढ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या ना की माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. फक्त लक्षपूर्वक ऐका. आणि हे सगळं मी तुम्हाला विचारणार आहे. याचे उत्तर तुम्हाला जमले तर समजल की मला कीर्तन जमलं. आणि यातलं एकही उत्तर तुम्हाला आलं नाही तर माऊली माझ्या कीर्तन ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण कीर्तन हे तंतोतंत ऐकायचं असतं. काही काही लोक आम्हाला चालू कीर्तनात घड्याळ दाखवतात पण मला नाही वाटत की मी तुम्हाला घड्याळ दाखवायची वेळ येऊ दे. फक्त तुम्ही
व्यवस्थित बसा आणि वेळेकडे लक्ष द्या आणि मी जे काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. विद्यार्थी अवस्थेमधले विद्यार्थी इथं बसलेले असते तर त्या विद्यार्थी अवस्थेमध्ये 3 व पाळावे. परमार्थ वजनात कसा करावा त्याच्यावर बोलायचंय मला. आणि परमार्थ करण्यासाठी देह मिळाला आणि या देहाची अपेक्षा त्याने का केली त्या विषयापर्यंत पोहोचायचं आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये 3 व पाळले पाहिजे. कोणते कोणते आहे का? पहिली गोष्ट, विद्यार्थ्याला विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर त्याने वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, विद्येला महत्त्व दिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वैराग्याला महत्त्व दिलं पाहिजे. वयाचे 1 ते 25 वर्षापर्यंत त्याने वेळ पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. ही वेळ जर निघून गेली तर कोणतीच वेळ आपल्या कामाची नाहीयेत महाराज. वेळेला फार महत्व आहे. विद्यार्थी अवस्थेमध्ये तो 10वीला आहे, गावच्या टपरीवर बसून पुड्या खात असेल तर आयुष्यभर त्याला लोक छपरी म्हणतील पण विद्यार्थी म्हणणार नाही, चांगलं माणूस होता येणार नाहीत महाराज. वेळ पाळणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याने सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे, विद्यार्थ्याने संध्याकाळी अभ्यास केला पाहिजे. आणि ही वेळ निघून गेलीत ना दादा तर आयुष्यभर भिकारपण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून विद्यार्थी अवस्थेमध्ये स्ट्रगल करणं, कष्ट करणं, अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही जर विद्यार्थी वयामध्ये आळमटळम केली आणि मग मजा मस्तीमध्ये दिवस घातले की म्हातारपण दुःखात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून विद्यार्थ्याने पहिली गोष्ट पाळली पाहिजे, त्याचं नाव आहे वेळ. येतंय ना डोक्यामध्ये? उत्तर द्यायचंय तुम्हाला. पहिली गोष्ट पाळावी त्याचं नाव आहे वेळ. दुसरी गोष्ट पाळली पाहिजे त्याचं नाव आहे विद्या. विद्यार्जन केलं पाहिजे. जिथं गेलात ना तिथं विद्या प्राप्त करता आली पाहिजे. मग तुम्ही ज्या क्षेत्राचा अभ्यास करताय पण त्या क्षेत्राचा अभ्यासच फक्त गरजेचा आहे असं नाहीये. विद्यार्थ्याकडे प्रत्येक गोष्टीतली विद्या असणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्जन केलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, वैराग्य धारण केलं पाहिजे. 1 ते 25 वर्षापर्यंत वैराग्य असणं फार गरजेचं आहे. ब्रह्मचारी जीवन असणं फार गरजेचं आहे. पण आता मोबाईलमुळे सगळं ढासळलेत महाराज. 10वीचे 12वीचे मुलं काय करतात आम्हाला विचारा. आम्ही ज्या वेळेस त्र्यंबक रोडला फिरत असतो त्यावेळेस त्या हॉटेलांना किती गर्दी असते ते बघून अक्षरशः दुःख वाटतं की नेमकं ब्रह्मचारी जीवन राहिलं नाही माऊली. पण वैराग्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून या 3 गोष्टी विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये असल्या पाहिजे: वेळ, विद्या आणि वैराग्य. गृहस्थ आश्रम चांगलं व्हावं त्याच्याकरता 3 व महत्वाचे. कोणते कोणते व्यवस्थित ऐका, मी व सोडून बोलणार नाही. गृहस्थ आश्रमाकडे पहिला व असावा, त्याचं नाव आहे विनोद. विनोदी स्वभाव असला पाहिजे हो गृहस्थ आश्रम मध्ये. काही काहींच्या चेहऱ्यावर हसूच नाही, प्रेतासारखे जगतात महाराज. काय अर्थ आहे? एक विनोदात्मक घेता आलं पाहिजे. भांडण झालं ना की ते भांडण जास्त लावून धरायचं नसतं, विनोदाने त्याचा शेवट करायचा असतो. काही लोक हसून नाही घेत. काही काही लोक प्रपंचातच आईशी सुद्धा महिना महिना बोलत नाही, बायकोशी महिना महिना बोलत नाही. आणि तुम्ही सुद्धा अशा आहेत ना. काही काही बायका म्हणतात 7 महिने झाले पण त्या जावाच्या तोंडाकडे फिरून सुद्धा पाहिलं. काय अर्थ आहे त्याला? काय अर्थ? विनोदी स्वभाव ठेवा. भांडण कुणाकडे होत नाही. जिथं भांडे तिथं भांड्याला भांड लागणार आहेत माऊली. म्हणून विनोदी स्वभाव असला पाहिजे. पहिला व विनोद. गृहस्थ आश्रम मध्ये दुसरा व वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. भिकाऱ्यासारखं जगायचं नाही, शून्यातनं प्रगती करायला शिका. छोटं घर आहे त्याचं मोठं कसं होईल हे स्वप्न माणसाच्या जीवनात असले पाहिजे. वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. पैसे जीवनाला फार आवश्यक आहे. एक लक्षात ठेवा, प्रपंचक जीवनामध्ये तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे. पैसा नसेल ना माऊली, तुमच्याकडे किती ज्ञान असू द्या तरी प्रपंचात तुम्हाला किंमत नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, सब पैसे के भाई हे दिल का साथी कोई नाही. वैभव प्राप्त करता आलं पाहिजे दादा. वैभवशाली जीवन जगता आलं पाहिजे. भिकारी म्हणून जन्माला आलो पण या मनगटात इतकी ताकद पाहिजे की ताई सायकलवर प्रवास होता पण 4 व्हीलर मध्ये आणला. वैभव प्राप्त करता आलं पाहिजे. प्रत्येक माणूस जन्माला आला की श्रीमंतच असतो असं नाही हो. ती श्रीमंती कमवणं आपल्या मनगटात असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून दुसरी गोष्ट वैभव आणि तिसरी गोष्ट विनियोग. ऐका बरं का, विनोदी स्वभाव असावा, वैभव प्राप्त करावं, पैसा साचवावा, पण त्याचा विनियोग कुठं करावा ते माणसाला कळालं पाहिजे.
काही दिवसापूर्वी एक बातमी वाचली. महाराज 300 करोडचा मालक, 300 कोटीचा मालक वृद्धाश्रमात मेला. मुलीनं आणि मुलानं ते वाटून घेतले, पण अंतविधीला सुद्धा आले नाही. सांगा त्या कमवल्याचा काय उपयोग? काय उपयोग त्याचा? मग एक पैसा 100% कमवा, पण दान देण्याची कुवत आमच्यामध्ये असली पाहिजे. 10 रुपये कमवतो, 2 रुपये रोज देवाच्या वाट्याची बाजूला काढून ठेवाचं. मुलांसाठी किती कमवा, एक दिवस तुमचं स्वतःचं पोटचं पोरग तुम्हाला म्हणणार तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आणि केलं तर काय उपकार केले का? हे पोरांचे शब्द आहे, तुमचं कर्तव्यच होतं. हे मुलांचे शब्द आहे, पण आमच्या देवाचा वाटा काढून ठेवा महाराज. देवाचा वाटा काढला की देव आम्हाला वेळोवेळी कामाला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याचा विनियोग करता आला पाहिजे. पण माणसं इतकी कंजूस असता हो, चप्पल झिजेल म्हणून ती सुद्धा हातात घेऊन चालतात. काही काही मक्खी चूस असतात, कंजूस. मक्खी चूस म्हणजे काय? तुपात माशी पडली ती सुद्धा चोखून बाजूला करतात, एवढे कंजूस असतात. त्याला काय अर्थ आहे हो? काय अर्थ आहे? एक विनियोग करता आला पाहिजे. म्हणून 3 गोष्टी गृहस्थाश्रमामध्ये पाळायच्या. पहिली गोष्ट, विनोदी स्वभाव असला पाहिजे, वैभव प्राप्त करता आलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट, विनियोग करता आला पाहिजे. राहिली ना 3 व लक्षात? आता पुढे चला. राजकारणामध्ये सुद्धा 3 व महत्वाचे दादा. कोणते कोणते? इथं कोणी राजकारणी बसला असेल आणि पुढे जाऊन कोणाला सरपंच व्हायचं असेल तर त्यांना ऐकून ठेवा. फार महत्वाचं सांगते, ऐका. पहिला व राजकारण करायचं असेल तर त्याचं वक्तृत्व चांगलं असलं पाहिजे, त्याचं भाषण चांगलं असलं पाहिजे. नाही तर राजकारणी बोलायला लागला आणि तो बोबडा बोलायला लागला की सगळे उठून पळतात, त्याला काय अर्थ आहे? वक्तृत्व कसं असावं? स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे बोलायला लागले की पिन पडेल एवढी शांतता असायची. एकूण एक शब्द त्यांचा ऐकाव वाटायचा, वक्तृत्व. काय गोड वक्तृत्व होतं. वैकुंठवासी गोपीनाथजी मुंडे साहेब गेलेत दादा, बोलायला लागलेत की सगळ्या समाजाची लोक भाषणाला बसायची, बसून ठेवण्याची कुवत होती, वक्तृत्व. काय गोड. एक भाग मी माझ्या जीवनात ऐकला होता. आमचे बाबा आम्हाला सांगायचे, आमचे आजोबा. अटल बिहारी वाजपेयी इतकं गोड भाषण होतं ना की टीव्हीवर लागलं तरी लोक गल्लीत कोणी फिरत नव्हतं, एवढी शांतता असायची. एक दिवस बिहारला अटल बिहारी वाजपेयी गेलेत आणि चिंतामण महाराज बोलायला लागले. आणि काय असतं माहिती का, आपल्या प्रभागामध्ये दुसरा माणूस आला की ते लोकाला सहन होत नाही. एखाद्या गावात त्या कीर्तनकाराचं चालत असेल आणि दुसरा कीर्तनकार येऊन त्याचं वजन हाणायला लागला की मग ते दुसऱ्याला सहन होत नसतं. तसं अटल बिहारी वाजपेयी बिहारला गेले, गोड भाषण झालं, इतका टाळ्यांचा कडकडाट, इतका टाळ्यांचा कडकडाट, पण ते लालू प्रसाद यादवला सहन झालं नाही. मग मात्र त्या ठिकाणी लालू प्रसाद म्हणायला लागले, बाहर वाले आकर बिहारी वाले का कुछ नहीं बिगाड़ सकते. काय म्हटले? बाहर वाले आकर बिहारी का कुछ नहीं बिगाड़ सकते. आणि अटल बिहारी वाजपेयींनी ते ऐकलं. मग मात्र अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं, मैं बाहर वाला नहीं अटल बिहारी हूँ. हे अटल बिहारी वाजपेयी बोलले बरं का. काय गोड वक्तृत्व होतं. अरे माणसाने भाषण असं करावं. आजही तुम्ही बघा, स्वर्गवासी अजितदादा निघून गेले दादा, पण आजही तुम्ही इंस्टावर फेसबुकवर तर त्यांची भाषण आले ना की माणूस सहज तोंडावर स्माईल येते. इतकं गोड बोलतात ना की ते ऐकावं वाटतं. म्हणून राजकारणामध्ये पहिली गोष्ट तुमच्याकडे वक्तृत्व असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, विकास करण्याची कुवत असली पाहिजे. राजकारण असं फक्त बोलण्यावर होत नाही, विकास असला पाहिजे. मग विकास, काही काही लोक म्हणतात त्याला निवडून द्यायचं होतं पण तो फार कमिशन घेतो. अरे पण कमिशन का घेईना, आपण काम करतोय ना, हे महत्वाचं आहे. काही लोक असे येतात, कमिशन नको आणि कामही नको, ते काही उपयोगाचे नाही दादा. म्हणून त्यानं खाल्लं तर खाऊ द्या, पण विकास झाला पाहिजे बरं का, लक्षपूर्वक ऐका. आणि विकास नाही झाला, 10-15 वर्ष लोक जिल्हा असेल, तालुका असेल, गाव असेल, माग येत असतो. म्हणून राजकारण्याकडे पहिली गोष्ट वक्तृत्व, दुसरी गोष्ट विकास, आणि तिसरी गोष्ट फार महत्वाची राजकारणामध्ये, विनम्रता. विनम्रता नसेल तर तुमचं राजकारण होऊ शकत नाही दादा.
गावातल्या सरपंचाने गाडीवर चालल्याच्या नंतर किंवा गाडीत चालल्याच्या नंतर तुम्ही सरपंच जरी झाले, लोकनियुक्त जरी झाले, तर जोपर्यंत तुमचं गाव संपत नाही तोपर्यंत गाडीची काच वरती करायची नाही. याला विनम्रता म्हणतात. लक्षपूर्वक ऐका बरं का. आणि तुम्ही जर काचावरती करून चालले तर समजायचं फक्त एवढी पंचवार्षिक आपली, नंतर काही खरं नाही बुवा. म्हणून विनम्रता असली पाहिजे. राजकारणामध्ये काच खाली ठेवली पाहिजे. एखाद्याला बोलायची इच्छा नसेल तरी त्याला राम राम केला पाहिजे, तरी त्याला नमस्कार केला पाहिजे. नुसता विकास करून नाही चालत, तर नम्रता असली पाहिजे. तुम्ही बघा, काही काही लोक आहे दादा, काम नाही पण आजही राजकारणामध्ये, तुम्हाला खोटं नाही सांगत, आजही काही काही राजकारणी असे ज्या तालुक्यात गेले, ज्या जिल्ह्यात गेले, ज्या गावात गेले, तर राजकारणी आल्याच्या नंतर एवढं मोठं राजकारण सांभाळतो, तरी त्या गावात गेल्याच्या नंतर त्या माणसाला जर नावानिशी ओळखत असेल तर याला राजकारण म्हणतात. याला राजकारण. विनम्रता असली पाहिजे. म्हणून राजकारणातले 3 व सांभाळायचे. आणि आपल्याला ज्या मुद्द्याकडे जायचे, आता तो मुद्दा लक्षपूर्वक ऐका. परमार्थामध्ये 3 वला फार वजन आहे बरं का. 3 वला वजन आहे. कोणते कोणते ऐका. परमार्थ असा सहज होत नाही. परमार्थामध्ये पहिली गोष्ट व सांभाळला पाहिजे, त्याचं नाव आहे वाचन. परमार्थ करायचा असेल तर वाचन ठेवलं पाहिजे दादा. नित्यनेम असला पाहिजे. कोणताही ग्रंथ वाचला पाहिजे. कुठून काय मिळेल, कुठून काय मिळेल, वाचन आमच्या जीवनात असलं पाहिजे दादा. लक्षपूर्वक ऐका. दुसरा व, त्याचं नाव आहे व्रत. व्रत असले पाहिजे. नुसतं माळ घालून चालत नाही. सोमवार धरतो का, एकादशी करतो का, याला फार महत्व आहे. म्हणून जर व्रत नसेल तर माळ घालून अर्थ नाही हो. एक लक्षात ठेवा. काही काही लोक म्हणतात उपास निघत नाही. तुम्ही दिवसभर चारा पण एकादशी करा, व्रत येतो. काय सांगायचं तुम्हाला. आता 5 उपास आहे ते आम्ही पकडले पाहिजे वारकऱ्याने. कोणते कोणते? 5 महापर्व काळ सांगितले. गोकुळाष्टमी, रामनवमी, वामन जयंती आणि मग नृसिंह जयंती आणि उत्तमात उत्तम महाशिवरात्री. तुम्ही धरतात ना सगळेजण. एकाला विचारलं, आम्ही कीर्तन आटोपलं, आणि एकाला विचारलं तुला रामनवमी नाही का, तू जेवायला बसला. तो म्हणला मला इतका आनंद झाला, राम जन्माला आला म्हणून मी सोडून दिला. एक लक्षात ठेवा, व्रत आपल्या जीवनात असले पाहिजे. काही रामनवमी धरत नाही, काही काही गोकुळाष्टमी कशी धरतात, 12 वाजले की मग जेवतात. भूत, ती भूतच आहे. म्हणून व्रत आपल्या जीवनामध्ये पालन केले पाहिजे. माता मौल्यांनो, उपास हा उपासासारखा धरला पाहिजे. म्हणून व्रत आपल्या जीवनात असावेत. आणि तिसरा व फार महत्वाचा आहे परमार्थिक जीवनामध्ये. येत आहे ना तुमच्या लक्षात व्यवस्थित? हा, वाचन, व्रत आणि तिसरा व परमार्थिक जीवनामध्ये तिसरा व महत्वाचा आहे, त्याचं नाव वारी. करता का वारकरी? कसंही करा पण करा. बिस्किटचे पुढे आणा पण करा. आता काय सांगायचं तुम्हाला, माझं खोटं वाट. वारकरी जीवन जगलं पाहिजे, वारी केली पाहिजे. आता काय महाराज, आम्ही वारीत चालतो ना, आता डोके सेंटर पुढंच. डोके सेंटर माहिती का तुम्हाला? हा, ते डोक्या ओझ घेऊन चालतात ते, त्यांना आम्ही डोके सेंटर नाव पाडलं बरं का. ते डोके सेंटर मला विशेष वाटतं. पाण्याची बाटली घेतली ना, असं वाटतं पाण्याची बाटली सुद्धा हातात नको व, इतकं जड होतं. मग ती वाटून देत असतो. पण हे डोके सेंटर, आता मला चौकशी करायची सवय, आणि रोज वारकरी बसले की मी रोज 1-1.5 वाजता त्यांची झोपायची व्यवस्था झाली की नाही ती पाहायला जायची. प्रत्येकीच्या पिशीमध्ये ना, तुम्हाला खोटं वाटेल, 20-20, 25-25 बिस्किटचे पुढे. तुम्हाला खोटं वाटतं, खरंय बिस्किटचे पुढे काय काय नाही. आता काय, मला असं वाटलं आपल्याकडनं पुण्य झालं पाहिजे म्हणून आम्ही विजू महाराज आम्ही पाणी बॉटल वाटायचं ठरवलं होतं. बरं, ते डोके सेंटर सगळे पुढं, मी पाणी वाटत, फक्त माझा हातच तोडून राहिले होते न्यायचे. इतके डेंजर हो. आता किती घ्यावं. आता एका बाटलीत होणार नाही का, तिथं सुद्धा 2-2 बाटल्या पाण्याच्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वारकरी जीवन आपला, वारी करा कशीही करा पण केली पाहिजे. वारकरी जीवन असलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, वारी ज्यानं केली ना त्याला विचारा परमार्थ काय, त्याला विचारा देवाचं प्रेम आमच्यावर किती आहे. म्हणून वारी सुद्धा
चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे. एक लक्षात ठेवा ना, वारी करताना डोक्यावर ओझे घेऊन चालण्यापेक्षा काय भिशा असून किती असणार आहे, 1500 2000 भिशी भरा ना तुम्ही. वारकरी जीवन सुद्धा वजनात जगता आलं पाहिजे. अहो काय परिस्थिती, एखाद्याला जेवण मिळतं एखाद्याला नाही मिळत, म्हणून वारी सुद्धा वजनात केली पाहिजे. परमार्थ हा वजनात केला पाहिजे. वजनात परमार्थ झाला आणि वजनात परमार्थ केला की देवाला सुद्धा इथं यावं वाटतं ना. मग परमार्थ आमच्या जीवनात केला पाहिजे. लक्षपूर्वक ऐका, देवाला इथं येण्याची इच्छा झाली, पण मला बघू द्या तुमच्या किती लक्षात राहिलं, म्हणजे आपल्याला पुढं जायला. नाही तर विनाकारण काय सांगायचं, एवढं सगळं अभ्यास करायला, आता एवढे सगळे व शोधायला मला किती वेळ लागला असेल, आणि तुमच्या नाही लक्षात राहिलं तर मग हे सगळं वाया गेलं. म्हणून वजनात तुम्ही सुद्धा लक्षात ठेवावं. मला एक सांगा, विद्यार्थी दशेमध्ये 3 व फार महत्वाचे. कोणते कोणते व पाळले पाहिजे? बोला बोला मोठ्याने. वेळ, विद्या आणि वैराग्य. वा, ज्यांच्या लक्षात राहिलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांच्या नाही लक्षात राहिलं त्यांनी पुन्हा लक्षात ठेवा, वेळ, विद्या आणि वैराग्य. गृहस्थ आश्रमी जीवनामध्ये 3 व पाळले पाहिजे. कोणते कोणते? विनोद, क्या बात आहे. वैभव, वा, बोला बोला, कोणाला तरी आठवल. व विनियोग, क्या बात आहे. एकदा टाळी वाजव. मागचे काही नुसते आपला ऐकतच काय माहिती. हा, काही काही असतील त्याच्यातही पण हुशार लक्षात ठेवणारे. राजकारणामध्ये 3 व पाळले पाहिजे. कोणते कोणते? वक्तृत्व, क्या बात आहे. विकास, विनम्रता, वा वा. आणि परमार्थिक जीवनामध्ये 3 व पाळले पाहिजे. कोणते कोणते? वाचन, व्रत आणि वारी. वा 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 वा, एकदा टोळ्या वाजव. क्या बात आहे, वा वा. आता एवढं लक्षात राहिलं ना, मग एवढं भांडवल जरी तुमच्या लक्षात राहिलं ना तरी माझ्या कीर्तनाचं सार्थक झालं. म्हणून परमार्थ सुद्धा वजनात केला पाहिजे. आणि परमार्थ करायला आत्ताच संधी मिळालीत महाराज, हे काही पुन्हा परत होऊ शकत नाही. आणि देवानं त्याच्यासाठी दिले, कशासाठी? ऐका. देवे दिला देह भजन गोमटा, 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 देवे दिला देह भजन गोमटा. तो या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. ओया झाला बागेचा, बागेचा. या झाला फाटा बाधिकेचा, बाधिकेचा. ओया झाला देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा, देवी दिला देह भजन गोमटा. दिला देह भजन गोमटा, दिला देह भजन गोमटा, दिला देह भजन गोमटा, दिला देह भजन गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. भजन करायचंय, परमार्थ करायचंय, पण तो वजनात करायचा आहे. का बरं? याच देही घडे देवाचे भजन, आणिक हे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या ठिकाणी नाही हो माऊली. आपण भाग्यवान आहोत, आशिया खंडात जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत, भारत देशात जन्म झाला. आपण भाग्यवान आहोत, महाराष्ट्र राज्यात जन्म झाला. दादा, पुढच्या जन्मी हाच देश मिळेल कशावरून? मग हा देह मिळालायत ना, मग आम्हाला संधी आहे परमार्थ करण्याची. पण परमार्थ असा करा की तो आपलासा झाला पाहिजे दादा.
तो देव आपलासा झाला पाहिजे. या जगाशी नातं नका जोडत बसू, माझ्या देवाला माझं म्हणा, कारण तोच एकमेव आपला आहे. हरी देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्य वाचा, हीच माझी सत्य वाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. देवाला माझं करून घेण्याची संधी आम्हाला आत्ता प्राप्त झाली महाराज. इथं जन्माला आलो म्हणून अन्यथा प्राप्त झालेली नसती माईबाप. मग इथं आम्हाला देव माझा करून घ्यायचा आहे, इथे आम्हाला भजन करायचं आहे, त्याला आपलंसं करायचं आहे. मग याच्याकरता काय करावं लागेल? काही लोक म्हटले ताई याच्याकरता आम्हाला नाटपाठ करावा लागेल का, याच्याकरता काकडा पाठ करावा लागेल का, याच्याकरता हरिपाठ पाठ करावा लागेल का, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करावं लागेल का, अख्खी तुकोबारायची गाथा पाठ करावी लागेल का? नाही ओ माऊली, माझं परमार्थ इतकं सोपं साधन सांगितलेत ना. नाही ज्ञानेश्वरी पाठ, नाही गाथा पाठ, नाही काकडा येत, नाही नाटपाठ, नाही हरिपाठ पाठ, तर एकच काम करा, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, माझ्या परमात्म्याचं नामस्मरण करा. मग काय करा? जे येईल जे वाटेल ते करा. कुणाचं करा? जे आठवेल त्याचं करा. हरे राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम राम, हरे राम 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 राम राम. हरे राम राम राम, 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 हरे राम राम राम. हरे राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम राम राम, हरे राम राम
बजरंग बली की जय. ऐका, त्या भगवंताचं नामस्मरण आम्हाला करायचंय आणि ते नामस्मरण बाकी कुठंच होऊ शकत नाही. म्हणून स्वर्गातल्या देवाने सुद्धा इथं येण्याची इच्छा केली. त्याला सुद्धा इथं यावं वाटलं का? कारण स्वर्गात सगळं आहे. काय काय आहे? जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे कामधेनूची. त्या देवाला सुद्धा सगळं असताना इथे यावं लागलं. बरं, संतांना का वाटलं आम्ही तिथून यावं? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठातून सुद्धा संतांना इथं यावं वाटलं, देवाला सुद्धा इथं यावं वाटलं. मग आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला हा इतका सुंदर देहही मिळाला आणि मृत्यू लोकही मिळाला. भरतखंडी नर देह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, हे संपत्ती रूपाने मिळालेत महाराज. आणि म्हणून देवाने इच्छा केली तरी देवाला मिळाला नाही. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण. इहलोकी चाहते हैं, इहलोकी चाहते हैं, इहलोकी चाहते हैं, इहलोकी चाहते काहीतरी न्यावं लागतं. कोणी बकरू आणायला सांगतं, कोण कोंबडं आणायला सांगतं. पण माझा देव आहेत ना दादा, त्याला बकराची गरज नाहीये, कोंबड्याची गरज नाहीये, अन्य कशाची गरज नाहीये. तो फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे. आणि मग जर भाव आमचा चांगला असेल ना तर आम्हाला त्याच्यापर्यंत सुद्धा जायची गरज नाही. तो आमच्या साथीला येत असतो. विचार करा, त्याची काळजी करणारा तो आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला, त्याला देव दूर नाहीये दादा. वारकऱ्याचं जीवन पहा, ज्याची नीतिमत्ता साफ आहे, ज्याचा परमार्थ साफ आहे, त्याला लोकांना उत्तर देण्याची गरज नाहीये दादा. त्याचा सगळ्या प्रपंचाचा सांभाळ करायला तो तिथं बसलाय. माझ्या चोखोबराईंनी वारीला जावं आणि त्यांच्या पत्नीचं बाळांपण माझ्या पांडुरंगाने करावं दादा. मग आम्ही वारीला निघाल्यानंतर विचार करतो, ताई वारीला जायचं पण घरदार प्रपंच कोणाच्या भरोशावर सोडायचा. एकच सांगते माऊली, विठोबाचं स्मरण करत करत त्याच्यापर्यंत जा. सगळं सांभाळणारा तो आहे दादा. आपली चिंता करणारा तो आहे. फक्त मनामधला भाव निर्मळ असला पाहिजे, तुमचं चित्त निर्मळ असलं पाहिजे. सगळं सोडून माझ्या विठोबाचं चिंतन करा, बाकी कुणाकडे जायची गरज नाही. तुम्हाला सांगू, रस्त्यात अनेक देव भेटतील. जाता जाता कोणत्याच देवाच्या दर्शनाला जायचं नाही. सगळे देव त्यांच्या दर्शनाला निघालेले असतात. मग आम्हाला बाकीच्या देवांचं माहित नाही. मग आम्ही एक गाऊ, आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. बाकीच्यांचं कामच नाहीये. म्हणून आम्ही दास कुणाचे झालो? अभिमानाने सांगतो, आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत. का अभिमानाने? कारण दादा आतापर्यंत सगळ्या पंथाचं बघितलं. सगळे पहा पंथ, प्रत्येकाची वारी असते, प्रत्येकाची यात्रा असते, प्रत्येकाची जत्रा असते. पण पंढरपूरची इतकी संख्या अजून कुठे दिसली नाही. किती सहकार्य असतं.
तुम्ही या जरा पंढरपुरामध्ये किती लोकांचा सांभाळ करतो तो. एवढं सोपं वाटतं पंढरपूर. किती अतिक्रमण आहेत दादा, किती गर्दी आहेत. पण आज या वेळेला 35 लाख लोक दर्शनाला आले होते. 35 लाख लोकांचा हिशोब झाला. बाकी फिरणारे कळसाचं दर्शन घेणाऱ्यांचा हिशोब नाही. एवढे लोक दर्शनाला, पण प्रत्येक माणूस घरी सही सलामत पोचला. ही कृपा माझ्या पांडुरंगाची आहे दादा. मागे पुढे वो नाही सांभाळीत. क्या बात है. मागे पुढे उभा नाही सांभाळीत. मागे पुढे उभा राहे संभळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राय सांभाळीत. मागे पुढे उभा राहे संभळीत. देह भाव पुरवी वासना. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवारा. महाराज किती सांभाळ करतो. आम्ही त्याचे दास झालो अभिमानाने स्वाभिमानाने सांगतो. याचं कारणच एक आहे. किती सांभाळ करतो. विश्वगुरु निवृत्तीनाथांबरोबर आम्ही पालखी सोहळ्यात निघालो नागरे भाऊ. आणि निघाल्याच्या नंतर ज्या गावात प्रवेश व्हायचा ना, तोपर्यंत तिथं पावसाचा एक थेंब नाही. आणि निवृत्तीनाथ तिथून निघाले का त्या गावामध्ये पाऊस झाल्याशिवाय राहत नव्हता. ही कृपा माझ्या पांडुरंगाची बरं. तुम्ही विचार करा, प्रत्येक गाव तुम्ही आजपर्यंत सगळ्या गावांना विचारा, निवृत्तीनाथ निघून गेल्याच्या नंतर पाऊस व्हायचा. निवृत्तीनाथ येईपर्यंत पाऊस नाही. मग तिथपर्यंत जाईपर्यंत विचार करा किती काळजी करतो आमची. सांगू तुम्हाला, आम्ही दिवसभर चालायचो ना माऊली, तोपर्यंत पाऊस थोडा थोडा पडला तर पडायचा, नाही तर कडक ऊनच असायचं. पण त्या गावातनं निघालं का मग भरपूर पाऊस येऊन जायचा. केवढी काळजी करायचं. एवढं सांगते की वारकऱ्याचं जीवन पांडुरंगाला माहित आहे दादा. त्या देवाला माहित होतं, जर वारकऱ्याचे कपडे ओले झाले तेवढ्या लांबच्या प्रवासाला 2-3 ड्रेस आणले असेल, भिजवले तर वाळायला काही राहणार नाही. ऊन नाही पडलं तर वाळणार नाही. महाराज, वारकऱ्याच्या साध्या कपड्याची सुद्धा काळजी करणारा माझा पांडुरंग भगवान परमात्मा आहे. इतकी काळजी करतो. किती काळजी करतो. महिला मंडळ, खोटं नाही सांगत, तुम्ही एकदा वारीला येऊन पहा. एवढी काळजी करतो. म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो, आम्ही बाकीच्यांचं दास नाही. आमच्या पाठीमागे तो 28 युग झाली तो विटेवर उभा आहे. तो आमच्या पाठीमागे. आम्हाला कुणाला घाबरायची गरज नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, देवाने इच्छा केली त्याला नाही मिळाला हो, आम्हाला मिळाला हा देह. आम्ही धन्य आहोत. का? कारण आम्ही त्याचे दास झालोय. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
अतिशय सुरेख, हा अतिशय छान. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. महाराज म्हणतात धन्य आहे आम्ही जन्माला आलो, कारण का आम्ही दास झालोय. कुणाचे? विठोबाचे. आता एक देवाने इच्छा केली, नाही मिळाला ना, आम्ही धन्य आहोत, आम्हाला मिळाला, दास झालोय. आता आमच्या आयुष्याचं स्वप्न आहे. महाराज आयुष्यामध्ये स्वप्न असावे, ध्येय असावं. मग आमच्या आयुष्याचं साधन एक आहे की आम्हाला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. सच्चिदानंद या शब्दाचा अर्थ आहे सदैव सुखाची पदवी घ्यायची आहे. आणि सदैव सुख हे प्रपंचात नाहीये, हे फक्त परमार्थाचंच आहे. तुम्ही सदैव सुख पाहिजे ना तुम्हाला, कालांतरानंतर दुःखच येऊ नये असं वाटतं ना, त्याच्यासाठी परमार्थ करा. प्रपंच कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. किती सुख आहे हो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवडे. कुणाकुणाच्या प्रपंचामध्ये एखाद्या बाईला वाटतं एखाद्या बाईनं 4-5 तोळ्याची सोन्याची पोत घातली, ब्रँडेड साडी घातली, का मग आपल्याला वाटतं काय प्रपंच तिचा सुखात चालला. गैरसमज आहे तुमचा. सोनं घालणं, कपडे चांगलं घालणं म्हणजे प्रपंच सुखात चालला, या गैरसमजात तुम्ही राहू नका हो. एक बोलू तुम्हाला, श्रीमंताच्याही प्रपंचात दुःखच आहे दादा, आणि गरीबाच्याही प्रपंचात दुःखच आहे. ज्याचं मूळच दुःखाचं आहे तिथं सुखाची काय अपेक्षा करतात. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवसाची तळमळ प्रपंचात भरली दादा. म्हणून आम्हाला दुःख नाही, आम्हाला सुख पाहिजे. मग ते सुख फक्त आणि फक्त परमार्थात येणार आहे. म्हणून आमच्या आयुष्याचं साधन, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आम्हाला सच्चिदानंद पदवी घ्यायची आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला असंच नाही जायचंय, आम्हाला आमच्या पाऊल वाटावर सुख ठेवून जायचं आहे. मग सुख जर ठेवायचं असेल तर परमार्थ केला पाहिजे, आणि परमार्थ करायचा असेल तर पुण्य साठवलं पाहिजे. आणि पुण्य काही कोणाकडनं उसणं येत नाही. माऊली, तुमच्या आजूबाजूला एखादं चारीधामची यात्रा करून आलात आणि तुम्ही त्याला म्हणा चारीधामची यात्रा करून आले, बरंच पुण्य कमवलं, थोडं उसणं देतो का? विचारा बरं. आता तुम्ही कीर्तन ऐकून घरी गेले की तुम्ही पुण्यवान होतात. घरचे म्हणले थोडं पुण्य उसणं देता येतं का? नाही. पुण्य स्वतःला कमवावं लागतं. मग काही लोक म्हणतील ताई पुण्य कमवण्याकरता आम्ही कुठं जायचं? कुठं जाऊ नका, कर्म चांगले करा. मानवी जीवनात आलो, कर्म चांगलं करा. मग उत्तमात उत्तम कर्म करायचंय. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरते दादा, एकूण 4 ते 5 राज्यांमध्ये कार्यक्रम माझे होत असतात. मी स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगते. एवढंच नाही, टीव्हीच्या 8 चॅनेलला माझी शूटिंग आहे. कोणत्या ना कोणत्या चॅनेलला दररोज कीर्तन लागलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होत असतो महाराज. पण एक गोष्ट मी कळकळीने सांगत असते, कर्म जर चांगलं करायचंय तर जिवंतपणे आईबापाची सेवा करा, आणि गेल्यानंतर सुद्धा त्यांची सेवा करा. याच्यापेक्षा उत्तम कर्म या जगात दुसरं कोणतंच नाही आहे. जिवंतपणे आईबापाची सेवा करता आली पाहिजे. किती फळ आहे सांगू आईबापाच्या सेवेचं. चारीधामची यात्रा करून आलात ना तुम्ही, तर जोपर्यंत आईच्या पाया पडत नाही, जोपर्यंत बापाच्या पाया पडत नाही, तोपर्यंत तुमचं चारीधाम सफल होत नाही. कळतंय का तुम्हाला मी काय बोलते? पंढरपूरची पायवारी केली तुम्ही आणि घरात आल्यानंतर आईबापाच्या पाया पडत नाही, तोपर्यंत पंढरपूर सफल होत नाही. लक्षपूर्वक ऐका, आईबापाच्या पाया पडावं लागतं. पण ज्याची परिस्थिती नाही चारीधामच्या यात्रेला जायची, पण मनाने वाटतं करायची आहे, चारीधामला नाही गेलात पण घरात असलेल्या आईबापाचं दर्शन घेतलं की चारीधामला सुद्धा जायची गरज पडत नाही, कारण सगळे तीर्थ माझ्या आईबापाच्या चरणात. माया बाप केवळ माया
या जगामध्ये दुसरं कोणतंच नाही दादा. ज्याच्या जीवनामध्ये रोज आईची सेवा आहे, रोज वडिलांची सेवा आहे, त्याला पंढरपूर सुद्धा जायची गरज नाही, ज्याला कुठल्या तीर्थावर जायची गरज नाही. कारण सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे, सर्व तीर्थाच तीर्थक्षेत्र माई बापाच्या चरणात आहे. ज्याच्या घरामध्ये दररोज आई बापाची सेवा होतीच ना माऊली, त्याच्याकडे त्याला देवाकडे सुद्धा काही मागायची गरज पडत नाही. लक्षपूर्वक ऐका. एका बाईने मला प्रश्न विचारला, ताई माहेर आणि सासर मध्ये काय फरक आहे? माहेर म्हणजे स्वातंत्र्य आहे, सासर म्हणजे पारतंत्र्य आहे. महिला मंडळ, सासरी कोटी रुपयाचा बंगला असू द्या, लाखो रुपयाची गाडी असू द्या, पाची पक्वान्नाचं जेवण असू द्या, पण तुम्ही थकून आल्याच्या नंतर डोक्यावरून हात फिरवणारी आई तिथं नाहीये. आणि माहेरी कुडाचं झोपडं असू द्या, माहेरची परिस्थिती नाजूक असू द्या, माहेरी खायला काही नसू द्या, पण तरी तिथं जावं वाटतं. इथं बसलेल्या प्रत्येक बाईला माहेर आवडतं. का आवडतं? का माहेरी जावं वाटतं? याच्या मागे कारण इतकंच आहे हो, की माहेरी तुम्ही थकून दमून गेल्यात की प्रेमाने जवळ घेणारी आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवणारी आई तिथे आहे. किती म्हातारी होऊ द्या आमची आई, किती म्हातारी होऊ द्या, जर पाहुण्यानं 100 रुपयाची नोट जरी दिली स्वतः खर्च करणार नाही, पण मुलगी आल्याच्या नंतर ती 100 रुपयाची हातात नोट दिल्याशिवाय राहणार नाही. तिचं नाव आई येतो. तिच्याच्यानं काम होत नाही, पण मुलगी येणार म्हणून भाजीपाला गोळा करून ठेवणारी आई आहे. तिच्या म्हातारपणाकडे पाहू नका हो, आपल्यावर निष्काम प्रेम करणारी या जगात फक्त आई आहे. पुरुष मंडळी, एखादा माणूस कधीच रडला नाही, पण एक दिवस 100% रडत असतो. कधी रडतो सांगू तुम्हाला? ज्या दिवशी स्वतःच्या आईच्या प्रेताला अग्निडाग देतो आणि मागे न पाहता पुढे पुढे चालत येतो. ज्या घराच्या कोपऱ्यामध्ये आई बसलेली असायची मायबाप, त्या रिकाम्या कोपऱ्याकडे पाहतो ढसढसा रडतो. ताई, याच कोपऱ्यामध्ये माझी आई बसलेली असायची हो. रात्री 2 वाजता येऊ, 3 वाजता येऊ, पहाटे 4 वाजता येऊ, सगळे झोपलेले असायचे. माझी आई मी येईपर्यंत जागी असायची आणि मला दारात पाहिलं की एकच विचारायची, बाळा अरे सकाळपासून गेला होता, सकाळपासून पोटाला काही खाल्लंय का? हे विचारणारी फक्त आई आहे दादा. या जगामध्ये सगळं विकत मिळेल. नीट ऐका महिला मंडळ, मार्केटला सगळं विकत मिळतं, पण गेलेले आई बाप कोणत्याच मार्केटमध्ये विकत मिळत नाही. आपल्यावर तंतोतंत जीवापाड प्रेम करणार एकच नातं आहे, ती म्हणजे आई आणि वडील. मुलं जोपर्यंत व्यवस्थित दिसताय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असतं. मुलाचा चेहरा बघून तो नाराज आहे की तो खुश आहे हे ओळखणारं पात्र या जगामध्ये फक्त मातृत्वाचं आणि पितृत्वाचं. ज्याच्या जीवनातली आई गेली ना दादा, त्यानं समजायचं आपल्या जीवनातलं प्रेम संपलं, आणि ज्याच्या जीवनातनं वडील गेले त्यानं समजायचं आपल्या जीवनातला आधार संपला दादा. आधाराचं आणि प्रेमाचं नातं या जगामध्ये फक्त मातृत्व आणि पितृत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐका, शब्द महत्वाचा बोलते. या जगामध्ये तुमच्यात श्रीमंत कोण आहे आणि 1 नंबरचा भिकारी कोण आहे, एवढे शब्द हृदयावर कोरून घेऊन जा, माझ्या कीर्तनाचं सार्थक होईल. जगातला 1 नंबरचा भिकारी माणूस कोण? ज्याला पगार भरपूर आहे, कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, लाखो रुपयाच्या गाडीत फिरतोय, बंगला कोटी रुपयाचा आहे, पण एवढं असताना सुद्धा आई बापाला वेगळं काढून दिलंय, त्याच्या इतका भिकारी या जगात दुसरा कोणी नाही. आणि श्रीमंत कोण आहे?
ज्याची परिस्थिती नाजूक आहे, शेतीवर उपजीविका भागवतोय, पण परिस्थिती नाजूक असताना सुद्धा मरेपर्यंत आईबाप चांगले सांभाळले, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कोण नाही दादा. तुम्ही भिकारी आहात की श्रीमंत आहात, स्वतःला आरशात पहा आणि ठरवा. ज्याच्या घरात रोज आईबापाचं दर्शन आहे त्याला काशीला सुद्धा जायची गरज नाही हो. महाराज वर्णन करतात. आई बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. उदाहरणार्थ पुंडलिके काय केले, पुंडलिक रायानं काय केलं, वेगळं काय परमार्थ केला, फक्त मातृत्व आणि पितृत्वाची सेवा केली. तर 28 युगापासून माझ्या पांडुरंगाला त्याच्यासाठी तिथं उभं राहावं लागलं महाराज. ज्याच्या घरात आई बापाची सेवा आहे ना, त्याला देवाला बोलवावं लागत नाही, देव त्याच घरात राहत असतो. म्हणून जिवंतपणे सुद्धा सेवा करा आणि गेल्यानंतर सुद्धा सेवा करा. गेल्यानंतर काय सेवा करायची, एक लक्षपूर्वक ऐकायचं. त्यांचं 10व मनोभावे करायचं, तिथं कंजूशी करायची नाही. 13व्याचा विधी चांगला करायचा, मासिक श्राद्ध व्यवस्थित करायचं आणि सगळ्यात महत्वाचं वर्ष श्राद्ध व्यवस्थित करायचं. तिथं अजिबात कंजूसपणा करायचा नाही. आणि वर्ष श्राद्ध हे फक्त मुलानेच केलं पाहिजे असं नाही दादा. महिला मंडळ आपला सुद्धा काहीसा वाटा आईच्या श्राद्धात असला पाहिजे. दादा म्हणला सगळं करतो, म्हटलं काहीच देऊ नको, पण आपण नाही काय ना 5-10 हजार का होईना आपल्या आईच्या श्राद्धात आपला वाटा असला पाहिजे. इथं बसलेले सगळे जावई लक्षात ठेवा, ती जर मागायला लागली तुमच्याकडे तर 100% द्या, कारण तिला सुद्धा जन्माला घालणारी ती आई आहे. लक्षपूर्वक ऐकायचं, आपला वाटा असला पाहिजे. त्यांचं वर्ष श्राद्ध मनोभावे करायचं. महाराज पहिलं दान व्यवस्थित करायचं वर्ष श्राद्धाला, त्याचं नाव आहे पिंडदान. चांगलं करा. पिंड पदावरी दिला पुले करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, पितरांचं ऋण फिटण्याकरता पिंडदान व्यवस्थित करा. दुसऱ्या क्रमांकाचं दान ज्ञानदान. कीर्तन ठेवा, माझंच ठेवा असा माझा आग्रह नाही बरं का, कोणाचंही ठेवा, पण मनोभावे ठेवा. काही काही लोक म्हणतात बरं आहे प्रवचन एकाच पाकिट द्यायला लागत आहे. काही काही तर म्हणतात कोण येतं ऐकायला, कोणीच नसतं, जाऊ द्या नाही ठेवलं तरी चालतं. असं अजिबात करायचं नाही. मी म्हणते आजचा हा परिवार खूप भाग्यवान आहे, तो खूप भाग्यवान आहेत. बघा ना इथं किती गोड वातावरण तयार झालं. आम्ही आलो, पाऊस चालू होता, वाटलं नव्हतं माऊली कीर्तन इतकं चांगलं रंगेल, पण जो खरंच मनापासून इच्छेने श्राद्ध श्रद्धेने करतो ना, तिथं पावसाला सुद्धा थांबावं लागलं दादा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून या परिवाराचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानदानाचं कार्य केलं पाहिजे. गोड वातावरण, ज्ञानदान असावं. आणि 3रं दान करायचं आहे आजच्या दिवशी, त्याचं नाव आहे अन्नदान. काही लोक मला म्हणतील ताई आम्ही पिंडदान व्यवस्थित केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, आम्हाला काय मिळेल? तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. तुमच्या कुळाचं कल्याण पितरांच्या आशीर्वादात आहे. आपल्या या जीवनामध्ये पितरांना फार महत्व आहे. म्हणून 365 दिवसांमध्ये 15 दिवस पितृपक्षाला दिले का? 15 दिवसामध्ये आपले पित्र तृप्त करायचे असतात. आणि पित्रांनी आशीर्वाद दिला की वर्षभर काही अडीअडचणी येत नाही. म्हणून आपले पित्र तृप्त करण्यासाठी आपण पिंडदान व्यवस्थित करा. आज या कुटुंबाने चांगल्या प्रकारचं दान केले. म्हणून जिवंत असेपर्यंत सुद्धा सेवा आणि गेल्यानंतर सुद्धा सेवा करणं हे चांगलं कर्म आहे. चांगलं कर्म करायचंय. गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, चांगलं कर्म करायचंय. सप्ताह बसला ना दादा तर न मागता वर्गणी मंदिरात नेऊन द्या.
देवाला दिल्यानं काही कमी होत नाही. संत भोजनाची एखादी पंगत आपल्या दारात झाली पाहिजे. वर्षातनं अन्नदान एकदा दोनदा तरी आपल्या दारात व्हावं. ते उष्टी शीतं आपल्या दारात पडावेत. म्हणून अन्नदानासारखं कार्य सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कर्म चांगलं करायचंय. आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. सध्या आपण आपल्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे. जातीपातीचं राजकारण करू नका. याची जात ही, त्याची जाती त्या, हा तो जातीचा आणि तो त्या जातीचा, अजिबात नाही. जातीपातीचं राजकारण करण्यापेक्षा आपण सगळे हिंदू आहोत एवढंच आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन करा माऊली. हिंदू धर्माचं सध्या पालन करणं फार गरजेचं आहे. कारण आपल्या धर्माला सध्या काजळी लागायला लागली. तुम्ही विचार करा, इतर धर्मीय लोक आपल्या धर्माला काही बोलायला लागले, काही बोलायला लागले, कसंही बोलायला लागले ना, आपण शांत किती दिवस बसायचं. म्हणून आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. याच्याही पलीकडे आयुष्य सुंदर आहे. कुणाच्या विषयी कपट मनात ठेवू नका, अविचार मनामध्ये ठेवू नका. खरं सांगू, महिला मंडळ, एकमेकीशी चांगलं बोला, चांगलं वागा. याच्या पलीकडे काही येत नाही. हसून खेळून राहा. गेल्यानंतर मग आपल्याला त्या माणसाची किंमत कळते. नंतर वाटतं त्याच्याशी 2 शब्द बोलले असते तर बरं झालं असतं. गेल्यानंतर काही कोणी बोलायला येणार नाही. आहे तोपर्यंत एकमेकाशी बोला, एकमेकाशी चांगलं वागा. आपण गेल्यानंतर कोणीतरी म्हणलं पाहिजे की जायला नको होता, बरा होता, चांगल्याशी हसून खेळून वागत होता. आपण गेल्यानंतर अशा खुणा करून ठेवल्या पाहिजे की कोणीतरी आपल्याला चांगलं. महाराज म्हणतात, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम प्रकारची कीर्ती मागे उरली पाहिजे. तसं तुकोबाराय म्हणतात की मी जाताना असा सहज जाणार नाही, तर माझ्या पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जाईल ही माझी कीर्ती असणार आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायचा गाथा म्हणजे आपल्यासाठी स्वर्ग आहेत. हे महाराज अभंगाच्या शेवटी कमने पावटनी तुकाने तुकाने पावटनी तुकाने पावटनी तुकामने पावटनी तुकामने कमने पावटनी तुकामने पावटनी करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी. ओ धन्यामी जन्मालो आलो, धन्यामी जन्मालो आलो, धन्यामी जन्मालो आलो, दास विठोबाचे झालो. करो स्वर्गाची निशाणी, करो स्वर्गाची निशाणी. धन्यानी जन्मालो, धन्यानी जन्मालो, दास विठोबाचे झालो. वा वा वा. विजय महाराज अतिशय गोड. समय सूचकता आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकोबाराय म्हणतात, जाताना असंच जाणार नाही, पाऊल खुणांवर स्वर्ग ठेवून जाणार आहे. आणि आपल्याला सुद्धा आपण गेल्यानंतर स्वर्ग ठेवून जायचा असेल तर त्याच्यासाठी एकच काम करावं लागेल. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा कुमार
स्वगुरु निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय डोबार कुमाई 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 बघा, ज्यांच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण जमलेलो आहोत ते निमित्त सर्वांनाच ज्ञात आहे. तरी देखील कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई शंकर डोमाडे यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाश्चात असलेला त्यांचा परिवार सुनबाई गंगा भागीरथी गंगूबाई कंडू डोमाडे, त्याच पद्धतीनं त्यांचे मुलगा श्री रामदास शंकर डोमाडे, सुनबाई सुनंदा रामदास डोमाडे, त्याच पद्धतीनं त्यांच्या मुली सुशीला शंकर सांगळे, मीराबाई सावळीराम सांगळे, तसंच त्यांचे पुतणे, त्यांच्या पुतण्या, त्यांचे नातू नाती पंती, हा समस्त मोठा परिवार पंतू. खरं तर ही माऊली इतकी भाग्यवान आहे की पंती पाहिल्या पंतू पाहिल्या. आपला जर विचार केला तर आपण पोरांची लग्न पाहू याची सुद्धा गॅरंटी नाही. खरं तर एवढं आयुष्य मिळायला खूप मोठं भाग्यवान लागतं. आणि माऊली भाग्यवान आहेत की या माऊलीनं पंती पंतू बघितले, नाती आहेत, नातू आहेत, मुली मुलं, आणि समस्त या परिवाराला या ठिकाणी कीर्तन ठेवावं वाटलं म्हणून भाग्यवान आहेत. मी नेहमी सांगत असते, कीर्तन ठेवायला भाग्यवान पाहिजे, ऐकणारे भाग्यवान पाहिजे, सांगणारे भाग्यवान पाहिजे. ज्यांनी या कीर्तनासाठी निमंत्रित केलं तो समस्त डोमाडे परिवार आणि त्याच पद्धतीने आदरणीय आमचे गवते माऊली, त्यांच्याकडनं मला हे निमंत्रण आलं. खरं तर निमंत्रित करणारे सुद्धा भाग्यवान पाहिजे. आणि ज्या माऊलीच्या निमित्ताने इथं कीर्तन करण्याची संधी प्राप्त झाली ती माऊली सुद्धा भाग्यवान आहे तसं म्हणायला हरकत नाही. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन, परमात्मा देखील त्याची वाट पाहत असतो. पुनश्च एकदा या डोमाडे परिवाराचं मनापासून ऋण व्यक्त करते. कैलासवासी गंगा भागीरथी पार्वताबाई शंकर डोमाडे यांना भगवान परमात्मा चिरशी शांती प्राप्त करून देव ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करते. तसंच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं आलेले आत्पेष्ट नातेवाईक गणगोत सगळे सोयरे, आपल्या सर्वांच्या वतीनं या माऊलीला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तसंच या कार्यक्रमाला ज्यांची प्रामुख्याने गायनाचार्य म्हणून उपस्थिती लाभली, आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे विजयजी महाराज, त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे चिंतामण महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे विशालजी महाराज, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. तसंच ज्यांनी गोड मृदुंगाची साथ संगत केली ते आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य आमचे मुकुंदा महाराज लाड, गोड असं वाजवलं, क्या बात आहे, गोड वाजवलं, बरोबर पोरांनी सुद्धा टाळ्या वाजवल्या, म्हणून त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. गोड वाजवणं आहेत, अगदी मात्र हात आखडणं नाही, काही नाही, गोड वाजवणं, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं भालदार चोपदार, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय विनेकरी आमचे किरण महाराज सानप, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं गोड अशी साऊंड सिस्टीम, शिवकमळ साऊंड सिस्टीम जायगाव, मोठं नाव आहे त्यांचं, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमचे माऊली यूट्यूब चॅनेल आमचे दादा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. सॉरी, गजर माऊलीचा, माझे बरेच कीर्तन शूटिंग केले पण माझ्या लक्षात नाही, पण आमच्याबरोबर वारीतही होते आणि अगदी गोड चॅनेल आहे आणि क्लॅरिटी एकदम छान आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं तर कीर्तन पाहावंसंच वाटतं, ऐकावंसंच वाटतं, कारण हां शूटिंगला एकदम छान आहेत. आणि आपल्या गावचं नावही यूट्यूबला दिसतं, म्हणून तुमच्या सप्ताहाला सुद्धा त्यांना सांगा गोड असा चॅनेल आहे. त्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे भाऊ जे देशवंडीमध्ये अनेक कार्यक्रम घेत असतात असे असणारे, माऊलीप्रमाणे त्यांची वर्तणूक आहे, नम्रता आहेत, असे आमचे ज्ञानेश्वर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय माझे पतिदेव सतीजी महाराज जगताप, त्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. हे बाळ गोपाळ ज्यांच्या संस्थेतले
कोणाच्या संस्थेतले? सागर महाराज घुमरे. गोड असं टाळ वाजवणं, ठेका चांगलाय, ताल चांगलाय, गोड. हे सगळे मुलं इथं उभे राहिले, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. अनेक वेळ लाईट गेली, अनेक वेळा व्यत्यय आला, पण तरी सुद्धा तुम्ही जागेवरून उठले नाही, शेवटपर्यंत तुम्ही बसून राहिलात, म्हणून तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आणि सर्वांना एक विनंती करते की ज्यांना 2 हात आहे त्यांनी 2 हात वरती करायचे. उभे असणारे तुम्ही सुद्धा करा, सगळ्यांनी हात वरती करायचे. वा वा. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचं आपण सर्वांनी गोड भजन करायचं. हे निवृत्ती राया माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, आळंदी निवासी माऊली बोले निवृत्ती राया, सासवड निवासी काका बोले निवृत्ती राया, निवासी काका बोले निवृत्ती राया, निवासी तुकोबा बोले निवृत्ती राया, आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया, आदिशक्ती मुक्ताई बोले निवृत्ती राया, निवृत्ती राया, माझा निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया, निवृत्ती राया. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज. रामेश्वर माऊली, नरहरी माऊली तुकाराम, विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल, करा क्षमा परातो महाराज तुझी, नाही विचारीला अधिकार मी आपला, करा क्षमा परातो तुका म्हणे ज्ञानेश्वरा रका माया, ज्ञानदेव तुका